जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. कुशीने विचार बदलायला हवा असं त्याला वाटत होतं. म्हणूनच नरक खल्यासारखे वाटूनही तो तिला इथे घेऊन गेला. पुढचा भाग. अर्णवने डोळे मिचकावल्याशिवाय तिच्याकडे पाहिलं आणि तिने तिचा प्रश्न त्याच्या दिशेने टाकला. कुशी हरवलेल्या मुलासारखी त्याच्याकडे बघत हलकेच हसली. कुशी अर्णव, मी तुला काही विचारलं? अर्णव, हा काय? कुशी, मी तुला विचारलं, तुझ्या डिक्शनरीत रोमांस काय आहे? अर्णवने तिच्याकडे पाहिलं. ही मुलगी मूर्ख आहे का दिसत? अर्णव, काय? कुशी, सोडा. तुमच्या शब्दकोशात या शब्दाचा अभाव आहे असे दिसते. अर्थ सापडला की तुमच्या स्पष्टीकरणासह माझ्याकडे या. अर्णव. कुशी. कुशी हसली आणि पुढे बघून चालत राहिली. अर्णव, तू असा प्रश्न का विचारलास? कुशी, मी तुला उत्तर देईन असे का वाटते? अर्णवने डोके हलवत उसासा टाकला. कुशी, थांब. कुशी, ये ना अर्णव. छान वाटतंय इथे फिरायला. तिने तिचा फोन घेतला आणि त्यांची काही छायाचित्रे क्लिक केली. कुशीला अर्णवच्या दृष्टिकोनातून रोमांसचा अर्थ काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. कारण त्याने स्पष्टपणे सांगितले की तो रोमँटिक नातेसंबंधाचा भाग बनण्यास इच्छुक नाही, परंतु त्याचे कार्य पूर्णपणे भिन्न आहे. तुमच्या पत्नीसाठी काही करणे हे प्रणय श्रेणीत येत नाही का? निदान तिच्यासाठी तरी असा अर्थ आहे. तिने तिच्या पतीवर पडणे नाकारले तर ते पूर्णपणे अयोग्य ठरेल. तिचा नवरा असा माणूस आहे की कोणालाही पडेल. तिला त्याच्याबद्दल भावना कशी नसतील? अर्णवची ही आवृत्ती फक्त तिच्या आणि कुटुंबासाठी राखीव आहे हे तिला फारसे माहीत नव्हते. इतरांसाठी हे नेहमीच असते आणि प्रत्येकाने त्याच्यापासून किमान 10 पावले दूर राहणे आवश्यक आहे. अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला. ते दोघे धावत आले आणि एका स्टॉलखाली उभे राहून पाऊस पडत होता. थंड वातावरणामुळे कुशीला थरकाप जाणवत होता. अर्णव. कुशी, चल जाऊया. कुशी, रिमझिम पाऊस पडतोय अर्णव. अर्णव. ठीक आहे. बघ, तू थरथर कापत आहेस. कुशी, ठीक आहे. चल पळूया. दोघेही आपापल्या गाडीकडे धावू लागले आणि आत बसून ते घरी परतले. कुशीला अर्णवसोबतचा प्रवास छान वाटला आणि शक्य असेल तेव्हा असेच यायचे ठरवले. कुशी. अर्णव. अर्णव. हम्म. कुशी, तू मोकळा असशील तर मला इथे घेऊन जाईल का? अर्णव. मी इथे येईन तेव्हा तुला घेऊन जाईन, पण तो दिवस कधी येईल माहित नाही. कुशी हसली. दोघेही घरी पोहोचले आणि ड्रेस बदलून झोपले. रात्र झाली होती. तिच्या मानेवर काहीतरी जड वाटत असताना कुशी शांतपणे झोपली होती. तिची झोप उडाली आणि तिला काहीतरी उबदार वाटले. तिचे जड डोळे उघडले तेव्हा तिला धक्काच बसला. अर्णवने तिला मिठी मारली होती. तिला जास्त धक्का बसला तो म्हणजे त्याची जळणारी त्वचा. तिने हात वर केले आणि त्याच्या कपाळाला स्पर्श केला तेव्हाच कळले की तो तापाने जळत आहे. तिच्या नकळत त्याने हात पाय गुंडाळले आहेत. कुशीने हळूच स्वतःला गुंफले आणि बेडवर बसली. तिने फक्त श्वास घेण्यासाठी त्याच्या कपाळाला स्पर्श केला. कुशीने त्याला हादरवले. अर्णव. अर्णव. हम्म. कुशी. अर्णव, उठ. सततचा त्रास जाणवत त्याने डोळ्याची जड झाकण उघडली. अर्णव. काय कुशी? कुशी. काय काय कुशी? तू तापाने जळत आहेस. होय. अर्णवला खूप थकल्यासारखे आणि अशक्त वाटले. त्याला जड वाटत होते आणि त्याचे डोळे जळत होते. सतत काम करणाऱ्या आणि पावसात भिजणाऱ्या या सगळ्यांचा परिणाम त्याला ताप आला. कुशीने उभी राहून कपाटाजवळ जाऊन काहीतरी शोधले. कोणतीही गोळी मिळाल्याने तिने दम दिला. कुशी, इथे औषध नाही. अर्णव. सकाळी मिळेल. कुशीने त्याच्याकडे टक लावून पाहिलं आणि तो गोंधळून निघून गेला. काही मिनिटात ती काडाने भरलेला ग्लास घेऊन परत आली.
तिने त्याला उठवले आणि ते प्यायला सांगितले. अर्णव, हे काय? कुशी, हा काढा आहे. हे प्यावे, सकाळी तुमचा ताप कमी होईल. अर्णवने ते मिळवले आणि ते द्रवपदार्थ पिण्यास सुरुवात केली. कुशी, मला माहीत आहे कडू आहे, पण पिऊन घे अर्णव. तिने त्याला ते पूर्ण करायला सांगितले आणि ती वॉशरूम मध्ये गेली. अर्णवने झटक्यात ड्रिंक पिऊन टाकले आणि थकल्यासारखे होऊन बेडवर झोपला. काही मिनिटात त्याच्या कपाळावर काहीतरी थंडगार जाणवले आणि उघडले की कुशी त्याच्या बाजूला बेडवर बसली होती आणि कपाळावर काही कपडा ठेवून थंड पाण्यात बुडवत होती. अर्णव, कुशी, काय करतेस? कुशी, काही नाही. त्यामुळे तुमचा ताप कमी होईल. डोळे बंद करा. अर्णव, तू झोप. कुशी. कुशी, मी झोपेन अर्णव. तुम्ही फक्त डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करा. त्याने रजाईने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला थांबवले. कुशी, झाकून ठेवू नका. जरा आडवा. तिने एसी बंद केला आणि पंखा चालू केला. अर्णव गल्प मारण्याशिवाय दुसरे काही करू शकत नव्हता. अर्णव, कुशी, पुरे. तू जाऊन झोप. कुशी, प्लीज. बोलणे बंद करून अर्णव, झोपशील का? अर्णवने या अवस्थेत तिच्याशी कोणत्याही वादात पडू नये म्हणून डोळे मिटले. पलीकडच्या कुशीला तो अधून-मधून आजारी पडताना पाहून काळजी वाटू लागली. तिला वाटलं, हा माणूस फक्त अशक्य आहे. दररोज तो आजारी पडत आहे. उद्या सकाळी मी पप्पांना, लावण्याच्या वडिलांना फोन करून त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घ्यायला सांगू. त्यानंतर तिला झोप लागली नाही. त्यामुळे रात्रभर जागून ती त्याचे तापमान कमी करण्यासाठी थंड कपडे घालत राहिली. अर्णवचे तापमान काही प्रमाणात कमी झाले. सकाळ. अर्णवने थकलेले डोळे उघडले. फक्त कुशी त्याच्या शेजारी बसलेली आणि बसलेल्या अवस्थेत झोपलेली दिसली. अर्णवने तिला हादरवले. कुशी. त्याच्या सततच्या हाकेने कुशीने डोळे उघडले आणि त्याला जागृत पाहिले. कुशी, तू उठलास? तिने तिच्या मऊ तळव्याने त्याच्या कपाळाला स्पर्श केला. कुशी, तुमचे तापमान कमी झाले आहे. अर्णव हलकेच हसला. धन्यवाद. कुशी, तुमचे स्वागत आहे. कुशीने वेळ पाहिली. ती सकाळचे 8 वाजलेली दिसत होती. ती दमली आणि सरळ बसली. कुशी, अहो भगवान, मी एवढा वेळ कसा झोपलो? ती उभी राहिली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये धावली. अर्णव बेडवर पडलेला पाहून ती काही मिनिटात बाहेर आली. उसासा टाकत तिने फोन घेतला आणि खाली गेली. मामा आणि नानी दिवाणखान्यात बसले होते. शीतल आणि वंश सोबत मामी तिच्या आईच्या घरी गेल्या होत्या कारण तिला त्यांना भेटायचे होते. आई, गुड मॉर्निंग कुशी बिटिया. कुशी, सुप्रभात मामा जी. एचपी बाहेर आला. जी भाभी. कुशी, एचपी, अर्णवसाठी खिचडी तयार करून आमच्या खोलीत आण. नानी, काय झालं बेटा? कुशी, अर्णवला ताप आहे नानी. म्हणून? नानी, काय? आधी मला जाऊ दे आणि त्याच्यासाठी काढा तयार कर. त्याचा ताप कमी होईल. कुशी, रात्रीच माझ्याकडे आहे नानी. त्याचे तापमान आता कमी झाले आहे. मामा, छान आहे. मी डॉक्टरांना बोलवतो आणि त्यांना तपासण्यासाठी घेऊन जाऊ. कुशी, मी आधीच पापा, ईश्वर, हाक मारली आहे. तो येईल अर्ध्या तासात मामाजी. मामा आणि नानींनी एकमेकांकडे पाहिले आणि आश्चर्याने भुवया उंचावल्या. कुशी सगळ्यांसोबत बसली आणि एचपीची त्याच्यासाठी खिचडी तयार करण्यासाठी थांबली. तेव्हा अर्णव ऑफिसला जाण्यासाठी खाली उतरला, त्याच्या औपचारिकतेनुसार. कुशीने त्याच्याकडे अविश्वसनीय नजरेने पाहिले आणि उभी राहिली. कुशी, तू ऑफिसला जात आहेस का? अर्णव, हा. मामा, पण बिटवा, कुशी बिट्या सांगत होती की तुला ताप येतोय. अर्णव, मी आता ठीक आहे मामा. कुशीने हात मुठीत धरले, जेणेकरून तिने जाऊन त्याचे डोके भिंतीवर टेकवले जाऊ नये.
कुशी तू कुठेही जात नाहीस आणि घरी आराम करणार आहेस. कुशीने जमेल तितके नॉर्मल म्हणाली. अर्णव माफ कर. कुशी रूमवर जाऊन अर्णव आराम कर. अर्णव मला काम आहे कुशी. कुशी बरोबर. जा 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 आणि काम करा. कारण तुम्ही एका दिवसासाठी ऑफिसला भेट दिली नाही तर एआर फ्रीज होईल. तिला आता तिची चिडचिड आवरता येत नव्हती. अर्णव कुशी. तिचा चिडचिडलेला आवाज ऐकून तो कडक झाला. कुशी काय कुशी? काल रात्री तुम्हाला ताप आला होता हे समजते का? आणि तुझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे की तू अजून थकला आहेस. पण नाही, तू एक दिवस स्वतःसाठी काढणार नाहीस आणि आराम करणार नाहीस ना. नानी काहीतरी बोलणार इतक्यात मनोहरने तिचा हात धरून तिला थांबवले. नानीने त्याच्याकडे पाहिले ज्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य होते. अर्णव कुशी तुझा टोन बघ. कुशी मी का करू? दररोज तुम्ही आजारी पडत आहात. आता मला तुमच्या आरोग्याची स्थिती काय आहे हे खरोखर जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही आता तुमच्या ऑफिसला जात असाल तर दिवसाच्या शेवटी तुम्हाला इथेच परत यायचे आहे हे विसरू नका. अर्णवची खिचडी घेऊन तिथे आलेला HP अर्णव भैयाला त्याच्या गोड भाभीकडून शिव्या देताना पाहून तोंड उघडून उभा राहिला. कुशी मला इथे येऊन फक्त 2 महिने झालेत आणि तू आजारी पडलेल्या दिवसांची गणती चुकली. घरी बसून अर्णव आराम कर. नाहीतर पुढच्या वेळी जेव्हा तुमचा इतरांना ऐकण्याचा कोणताही हेतू नसेल तेव्हा आमच्यापैकी कोणालाही ऑर्डर देत राहू नका. हरवलेल्या मुलासारखा तिथे उभ्या असलेल्या अर्णवकडे पाहून मामा हलकेच हसले. नानीने हसण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे ओठ चावले. तिच्या नातवासमोर आवाज उठवण्याचे धाडस आजवर कोणी केले नाही आणि आता त्याची बायको त्याला काही नाही असे टोमणे मारत आहे. कुशी कॉफी घ्यायला स्वयंपाकघरात गेली. पतीने आपल्या कार्यालयात जात असल्याचे सांगून तिला टेन्शन देऊन डोकेदुखी वाढवली आहे. HP भैया. अर्णवने गोंधळलेल्या HP कडे पाहिले. HP ही खिचडी कुठे ठेवू? अर्णव माझं डोकं रिकामेच आहे. माझ्या डोक्यावर HP ठेवायला तुम्हाला आवडेल का? मामा आणि नानी हसले. अर्णव तुम्ही लोक हसताय मामा. मामा आता बस आणि नाश्ता कर, नाहीतर तुझी बायको पण तुला शिव्या देईल. लवकर या, ती कोणत्याही क्षणी परत येईल. अर्णव तू गंभीर आहेस का? मामा गंमत. अर्णवने मान हलवली आणि त्याच्या खोलीत परत जाऊ लागला आणि त्याच्या मागे HP आला ज्याला शेवटी ती खिचडी कुठे ठेवायची याचे उत्तर मिळाले. अर्णव खोलीत गेला आणि त्याने शर्टचे बटण काढले. त्याचा ट्रेक आणि पॅन्ट घेऊन तो बदलायला आत गेला. त्याने आपला ड्रेस बदलला आणि जेव्हा त्याने आरशात पाहिले तेव्हा तो फक्त हसला का? तो आरशासमोर उभा राहून स्वतःकडे आस्थेने पाहत होता. हो तो हसला. कुशीमुळे. दुसऱ्या बाजूला. नानी हे आमचे चोटे आहे ना? मामा बघितलं का? कुशीच्या बोलण्याला तो मान्य झाला आणि परत त्यांच्या खोलीत गेला. नानी मागच्या वेळी तो आजारी पडला तेव्हा मी त्याला आराम करण्याचा किती सल्ला दिला होता. त्याने ऐकले का? त्याने नकार दिला आणि तो त्याच्या कार्यालयात गेला. मामा कारण यावेळी त्याची बायकोच त्याला इशारा देत आहे. नानीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मामाने तिच्या खांद्याभोवती हात गुंडाळले आणि तिला थोपटले. मामा आमचे छोटे सुखाने जगतील अम्मा, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल. आणि कुशी बिटियाचे आभार. ती लवकरच त्याच्या आयुष्यातील ती रिकामी जागा भरून काढेल. नानी देवी मैया, माझ्या नातवंडांना आशीर्वाद दे. मामा मला वाटते तिने आधीच केले आहे. नानी मान हलवत हसली. ईश्वर आत आला. आकाश त्यांच्या ऑफिसला जाण्यासाठी खाली आला. मामा तुम्ही ईश्वर कश्यप आहात ना? ईश्वर तुझी आठवण आली, आनंद झाला.
मामा आत या. येऊन बसा ईश्वरजी. ईश्वर येऊन त्यांच्या बाजूला बसला. कुशी कुठे आहे? मामा, पायल बिट्या. कुशी, बिट्या किचनमध्ये आहे. तिला सांग की डॉक्टर आले. पायलने मान हलवली आणि स्वयंपाकघरात गेली. काही मिनिटात कुशी हसत बाहेर आली. कुशी, पप्पा. ईश्वर हसत हसत उभा राहिला आणि तिला मिठी मारली. कशी आहेस माझी छोटी मुलगी? कुशी, मी चांगली आहे. ईश्वर, मग समजा तू मला तुझ्या हाताने बनवलेला स्वादिष्ट पराठा करायला बोलावले आहेस. कुशी हसली. मी चांगली आहे, पण अर्णवला तपासण्यासाठी मी तुला इथे बोलावलं आहे. त्याला ताप आला आहे. ईश्वर, तापाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी तुम्ही सर्जनला बोलावले. सारखे गंभीरपणे. कुशी, गंभीरपणे? कारण या 2 महिन्यात तो आजारी पडण्याची संख्या मी चुकवली आहे. ईश्वर, मग तो गंभीर मुद्दा आहे. ठीक आहे, आम्ही तुमच्या पतीला नंतर भेटू शकतो, पण तू मला तुझ्या नवीन मित्र पायल आणि अमनशी ओळख करून देणार नाहीस का? कुशी, सॉरी अमन भैया, वाटेत आहे. आणि ही पायल. आणि पायल? हा ईश्वर कश्यप, लावण्याचे वडील आणि माझा चांगला मित्र. ईश्वर, पायल, तुला भेटून आनंद झाला. मी तुझ्याबद्दल कुशीतून खूप ऐकले आहे. खरंतर माझी मुलगी लावण्य, हिला तुझा खूप हेवा वाटतोय. पायल घाबरून हसली. का काका? ईश्वर, कारण कुशी तुझ्या आणि अमनबद्दल बोलत राहते. लावण्याला हेवा वाटतो की तुम्ही दोघे आता तिचे चांगले मित्र व्हाल. ईश्वरासोबत कुशीही हसली. ईश्वर, आता भेटूया तुझ्या नव्याला. कुशी, चल माझ्यासोबत. पायल, पण कुशी, अर्णवजीला काय झालं? कुशी, पायलला ताप आला आहे. पायल, अरे ठीक आहे, तू जा. मी काकांसाठी तुझ्या खोलीत चहा आणते. कुशी, ठीक आहे पप्पा, या. ईश्वर, कुशी आणि इतरांसोबत अर्णवच्या खोलीत गेला. अर्णव त्याचा नाश्ता करून बेडवर बसून कुशीची वाट पाहत होता. ईश्वर, नमस्कार मिस्टर रायजादा. अर्णवने ईश्वरला पाहिले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिल्याचे आठवले. अर्णव, नमस्कार सर. ईश्वर, तू धीर धरणारा दिसत नाहीस. कुशीकडे वळून त्याने तिच्याकडे संशयाने पाहिलं. तू पुन्हा माझ्यावर खोड काढलीस का? कुशीने डोळे फिरवले. तू त्याचे तापमान का तपासत नाहीस? धन्यवाद. कथेचा भाग 21 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.